नमस्कार, मी पूजा खेडकर. तर आज तुम्हाला सुद्धा एक्साइटमेंट असेल की माझा 0 टू 1 लाखापर्यंतचा जो काही डीजी सर्कल सोबतचा प्रवास आहे तो मी कसा केला, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मी फॉलो केल्या, कुठल्या कुठल्या गोष्टी मी शिकून घेतल्या, स्वतःमध्ये मी कुठल्या कुठले इम्प्लिमेंट केले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळेच जर तुम्हालाही माझ्याप्रमाणेच ग्रो करायचं असेल किंवा माझ्यापेक्षाही जर जास्त ग्रो करायचं असेल आणि तेही कमी काळामध्ये, तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला ज्या काही मी आज टिप्स सांगणार आहे किंवा मी जे काही गोष्टी फॉलो केल्यात त्या सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये समजतील. सो स्टार्ट करूयात आता आपण. तर खूप वर्षापासून मी बाहेर जॉब करत होते, ऑफिशियल जॉब चालू होता माझा. त्यानंतर माझे ट्विन्स बेबी झाले आणि मग मी जॉब सोडला. ट्विन्स बेबी झाल्यानंतर 2 वर्षाचे ते झाले. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी काही आता बाहेर जाऊ शकत नाही जॉबसाठी, किंवा ते सुद्धा मला काही सोडणार नाहीत आणि मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही. तर मग अशा वेळी मला काय करता येईल, कारण मी पहिल्यापासून मला काम करण्याची सवय आहे आणि मी घरात बसणाऱ्यांमधली नाही. त्यामुळे मला काहीतरी करायचंच होतं, कुठून तरी इन्कम स्रोत मला हवाच होता. त्यामुळे मी मोबाईलवरती नेहमीच जेव्हा मला रिकामा वेळ मिळेल तेव्हा मी सर्च करायचे की मला काय असं करता येईल की मी घरात बसून सुद्धा मला शिकताही येणार आहे आणि मला स्वतःला ग्रो करता येणार आहे. तर असंच एकदा मी इंस्टाग्रामवरती स्क्रोल करत असताना मला डीजी सर्कल या प्लॅटफॉर्मची जी काही व्हिडिओ आहे, जी काही रील आहे ती माझ्या समोर आली आणि त्यानंतर मी फॉलोअप घेतलं डीजी सर्कलचं, की कशा पद्धतीने हे काम करतं, इथे खरंच अर्निंग होतं का, हे फ्रॉड तर नाही ना. तुमच्या मनात जे काही प्रश्न पडतात ना तेच मलाही पडले होते आणि मी या सगळ्याची टेहाळणी केली, काय म्हणतात, पडताळणी केली की हे खरंच आहे का, इथे खरंच इन्कम होऊ शकतो का, आणि हे फ्रॉड तर नाही ना, आपल्याला कोणी फसवणार तर नाही. आणि अशा डीजी सर्कल सारख्याच खूप साऱ्या बाकीच्या कंपन्या सुद्धा माझ्या नजरेत आल्या होत्या. पण मी डीजी सर्कलला जॉईन करण्यामागे माझं एकच उद्दिष्ट होतं, माझं एकच कारण होतं, ते म्हणजे मला कुठेतरी जेन्युइन वाटलं ते. डीजी सर्कल हा प्लॅटफॉर्म मला जेन्युइन वाटला. मला थोडंफार मला खात्री आली की नाही, इथे मला काहीतरी मिळणार आहे. आणि त्यानंतर मी या प्लॅटफॉर्मला जॉईन केलं आणि त्यानंतर या प्लॅटफॉर्मला मी जॉईन केल्यानंतर पैसे भरताना सुद्धा माझ्या मनात थोडीफार शंका होतीच, जी तुमच्या मनात असते. आणि आता सुद्धा कोणाला जॉईन करायचं असेल तर त्या लेडीजचे सुद्धा खूप सारे प्रश्न मला असतात की मॅडम, आम्ही करतोय हे खरंच आहे ना, हे फ्रॉड तर नाहीये ना, किंवा नक्की इथे मला फायदा होणार आहे का, बरं मला इंग्लिश येत नाही, माझं शिक्षण कमी आहे, तर मला जमेल का हे काम. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी त्यांना देत असते. त्यांना मी खात्री देत असते की ते नक्कीच इथे खात्रीने काम करू शकतात, शिकू शकतात आणि स्वतःला ग्रो करू शकतात. तर मी सुद्धा असेच प्रश्न माझ्या स्पॉन्सर्स ज्या सीमा मॅडम आहेत त्यांना मी आधी विचारले. त्यानंतर सुरुवातीला मी जॉईन केलं सुद्धा आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे, छोटं पॅकेज घेऊन मला याच्यामध्ये जर मोठं इन्कम मला हवं असेल किंवा मला जर जास्त स्किल मला जर शिकायचे आहे, तर मला इथे छोटं पॅकेज घेऊन चालणार नाही. मला मोठं पॅकेज घेतलं पाहिजे की ज्याच्यामध्ये मला आत्ताच्या काळातल्या ज्या काही डिजिटल स्किल आहेत ते भरपूर शिकायलाही मिळतील आणि त्याच्या बेसिसवर मला अर्निंग सुद्धा जास्त करता येईल, मला स्वतःला जास्त ग्रो करता येईल. त्यानंतर मी प्रो पॅकेजला जॉईन केलं आणि प्रीमियम पॅकेज त्यावेळी लॉन्च झालेलं नव्हतं. तर त्यामुळे मी प्रो पॅकेज जे त्यावेळी सगळ्यात मोठं जे पॅकेज होतं ते होतं प्रो पॅकेज. तर मी त्या मोठ्या पॅकेजला जॉईन केलं, जे आपलं प्रो पॅकेज आहे त्याला. आणि त्यानंतर मी शिकायला सुरुवात केली. ज्या काही माझ्या मॅडमने, माझ्या स्पॉन्सरने मला ज्या काही डिटेल्स पाठवल्या, जे काही मला ट्रेनिंग होतं, 7 दिवसाचं आपलं जे काही ट्रेनिंग असतं ते प्रॉपर मी अटेंड केलं. आणि यासाठी मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही कोणी नवीन जॉईन केलं असेल तर आजूबाजूला गोंधळ किंवा गडबडीमध्ये हे ट्रेनिंग तुम्ही अटेंड करायचं नाहीये. जेव्हा रिकामा वेळ असेल, तुम्हाला प्रॉपर तुम्ही लक्ष देऊन, जेव्हा तुम्ही तुमच्या कामाकडे किंवा ट्रेनिंगकडे लक्ष देऊन तुम्ही पाहताल, तेव्हा तुम्हाला ते समजणार आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मग तुम्हाला इम्प्लिमेंट करता येणार आहे. तर जेव्हा माझी मुलं झोपायची ना, रात्री जेव्हा मी त्यांना झोपायचे किंवा दुपारच्या वेळी जेव्हा ते तासभर झोपायचे, तर या वेळामध्ये मी हे जे ट्रेनिंग आहेत ते अटेंड केले. साइड बाय साइड मी नोट्स सुद्धा लिहून काढल्या वहीवर, मला जसं समजेल तसं, किंवा जी काही माहिती आहे डीजी सर्कलची ती सगळी मी एका बुकवरती नोट डाऊन केली आणि जेणेकरून मला इतरांना ते सांगता यावं. आणि अशा पद्धतीने मग मी
मला जेव्हा निवांत वेळ असेल, रात्री मी 12 वाजता म्हटलं तरी 12-1 वाजता, कारण माझी मुलं झोपायला जवळ-जवळ 11:30-12 वाजवतात. त्यानंतर सगळं शांत असताना माझी सगळी घरातली कामं उरकल्यानंतर मी माझं ट्रेनिंग चालू करायचे. कानामध्ये कॉर्ड लावायचं आणि व्यवस्थित समजून घेतलं मी ट्रेनिंग 7 दिवसाचं कसं शिकवतायत, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय किंवा कसं काम करायचंय, हे सगळं नॉलेज मी माझ्या वहीमध्ये सुद्धा उतरवून घेतलं आणि माझ्या डोक्यामध्ये सुद्धा मी फिट केलं. आणि हे ट्रेनिंग मी अटेंड केल्यानंतर मग मी कामाला सुरुवात केली. 7 दिवसाचं हे ट्रेनिंग असतं. आता जे जॉईनिंग झालेले आहेत त्यांना माहिती आहे की आपलं जॉईनिंग नंतर 7 दिवसाचं हे ट्रेनिंग असतं आणि ते सुद्धा ऑनलाईन असतं. आपल्या वेळेनुसार आपण ते पाहू शकतो. ही खूप मोठी गोष्ट डीजी सर्कलने दिलेली आहे. कारण मला माझ्या मुलांना बघून जर असं मला शक्यच झालं नसतं. त्यामुळे त्यांनी जे व्हिडिओ स्वरूपात आपल्याला जे ऑलरेडी प्रोव्हाइड केलं ना ट्रेनिंग, तर ते आपल्याला आपल्या वेळेनुसार पाहता येतं, जेणेकरून आपल्याला डिस्टर्ब सुद्धा होत नाही आणि आपल्या मनाप्रमाणे आपल्या वेळेनुसार आपण इथं शिकू शकतो आणि काम करू शकतो. तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण मला शक्यच नसतं झालं. माझी मुलं जर मध्ये मध्ये खूप लुडबुड करतात आणि मग त्यांच्या कंपनीच्या वेळेनुसार जर करायचं असतं तर मला शक्य झालं नसतं. पण कंपनीने या डीजी सर्कल प्लॅटफॉर्मने आपला इतका विचार केलेला आहे ना, त्यांना माहिती आहे की लेडीजला वेळ नसतो, घरामध्ये मुलांचं करायचं असतं, घरातलं करायचं असतं, सगळ्यांची मनं सांभाळायची असतात आणि त्यातून बाईला जेव्हा थोडाफार वेळ मिळतो त्या थोड्याफार वेळामध्ये ती या कामाला वेळ देऊ शकते. हा जो पॉइंट आहे तो या प्लॅटफॉर्मला नक्कीच कळला आहे, कारण या प्लॅटफॉर्मच्या फाउंडर सुद्धा 2 लेडीजच आहेत. त्यामुळे एका लेडीजलाच माहिती दुसऱ्या लेडीजच्या मागे किती काम असतं, किती काय असतं ते. त्यामुळे त्यांनी बरोबर आपल्यासाठी हे प्लॅटफॉर्म व्यवस्थित आपल्याला त्यांनी करून दिलेलं आहे. वेळेनुसार आपण काम करू शकतो आणि शिकू पण शकतो. तर मी याचा फायदा घेतला. खरंच मी फायदा करून घेतला. मी माझ्या वेळेनुसार इथं शिकत गेले आणि मी कामाला सुरुवातही केली. आता मी इथे एक गोष्ट तुम्हाला सांगते. जॉईन झाल्या इतरांना असं वाटतं, एक माइंडसेट असतो खूप जणांचा, की आता जॉईन केलंय ना, चला 8 दिवसात मला लगेच माझं अर्निंग होणार, लगेच माझं इन्कम स्टार्ट होणार. तर असं नसतं. आपण जेव्हा एखाद्या कंपनीत जॉबला जातो, बाहेर कुठेही आपण जेव्हा कामाला जातो ना, तेव्हा आपण तिथं 1 महिना काम करतो, त्यानंतर आपल्याला पगार दिला जातो. मग तुम्ही या प्लॅटफॉर्मवर जॉईन झाल्यानंतर तुम्ही असा विचार कसा करू शकता की चला 8 दिवसात मी आता जॉईन झाले, मी आता लगेच स्टेटस स्टोरीला टाकलेलं आहे प्रमोशन, तर मला लगेच इन्कम झालं पाहिजे. तर असा माइंडसेट ठेवू नका. आपण कुठेही जरी काम केलं ना, तरी आपल्याला महिनाभर वाट पाहावी लागते, नंतर आपल्याला पगार मिळतो. बरोबर ना? तर इथे सुद्धा तसंच आहे. तुम्हाला आधी पूर्ण शिकून घ्यायला पाहिजे. तुम्हाला जर समोरच्याने विचारलं ना, की हे काय काम आहे? इथं तुम्ही काय करता? ही कसली कंपनी आहे? काय शिकवतात? तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला न अडखळता त्यांना सांगता येणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडेच हे नॉलेज नसेल, तर तुम्ही समोरच्याला काय सांगणार आहे? बरोबर ना? तर हे सगळं समोरच्याला पटवून देण्यासाठी आधी तुम्हाला ते प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंगला वेळ देणं गरजेचं आहे. आणि इथे या कंपनीने आपल्याला हे सुद्धा एक सुविधा पुरवलेली आहे, की ज्यांना लाईव्ह सेशन जे होतात आपले वीकली जे वेबिनार, वर्कशॉप किंवा ट्रेनिंग सेशन्स होत असतात, तर ज्यांना पॉसिबल होत नाही लाईव्ह मीटिंग अटेंड करायला, त्यांना नंतर रेकॉर्डिंग सेशन सुद्धा पुरवले जातात, जेणेकरून ज्या काही लेडीज किंवा जे काही जेंट्स आहेत, दिवसभर जे बाहेर जॉबला जातात, तर त्यांना नंतर हे सेशन पाहता यावं म्हणून रेकॉर्डिंग सेशन सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण नंतर आपल्या वेळेनुसार ते पाहू शकतो. पद्धतीने तुम्ही इथे लाईव्ह सेशन सुद्धा अटेंड करू शकता आणि त्याचं रेकॉर्डिंग सेशन सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. सुद्धा मला जेव्हा सेशन्स लाईव्ह मला जेव्हा अटेंड करायला जमायचं नाही किंवा कारण दुपारी 2-3 वाजता आपले सेशन्स वगैरे होत असतात मीटिंग्स. तर मला कधी-कधी जमलं नाही ना, तर मी मग रात्री माझी मुलं झोपल्यानंतर मी हे सेशन्स अटेंड करायचे, रेकॉर्डिंग सेशन पाहायचे. कारण काय ना, आपल्याला स्वतःला शिकून घेणं खूप गरजेचं असतं. तेव्हा आपण दुसऱ्याला शिकवू शकतो. आपल्याला जर अर्धवट ज्ञान असेल, तर तुम्ही समोरच्याला काय ज्ञान देणार? तर त्यासाठी जे काही न्यू जॉइनर्स आहेत त्यांना मी सांगेल, की तुम्ही आधी प्रॉपर शिकून घ्या. शिकून घ्या म्हणजेच काय, तर जे काही ट्रेनिंग्स वगैरे होत आहेत ना, तर ते तुम्ही अटेंड करा आणि समजून घ्या. साइड बाय साइड तुम्ही नोट्स लिहून काढा. जेणेकरून नंतर तुम्हाला परत आठवायची गरज पडणार नाही आणि एकदा आपण एखादी गोष्ट लिहिली ना, की ती आपल्या लक्षात राहते. तर अशी एक पद्धत असते. त्यामुळे एक प्रत्येक गोष्ट नोट डाउन करून ठेवण्याची एक सवय लावा तुम्ही. जेणेकरून नंतर जरी तुम्हाला क्लिक नाही झालं, तर तुमच्याकडे लिहिलेलं असतं, जे की पटकन बघून तुम्ही एखाद्याला सांगू पण शकता. तर हा एक पॉइंट आहे. तर नक्कीच प्रत्येक गोष्ट नोट डाउन करत जा तुम्ही. मी सुद्धा असंच करत होते.
आणि एक गोष्ट म्हणजे या कामामध्ये तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. माझं सांगते मी जॉइन केल्यानंतर आहे ना, मला 1 महिना कुठलंच जॉइनिंग झालं नाही. 1 महिना मला कुठलंच अर्निंग झालं नाही. 1 महिना मला कोणीच जॉइन झालेलं नव्हतं. तर अशा वेळी काय होतं ना, आपण थोडं डिमोटिव्हेट व्हायला लागतो, की आपलं एक माइंडसेट बसलेला असतो ना, की नाही आता समोरच्यांचं जसं अर्निंग होतंय, तर मी पण मला सुद्धा झालं पाहिजे, असा आपला एक माइंडसेट असतो. पण तुम्ही लक्षात घ्या, की समोरचा व्यक्ती किती वर्षापासून काम करतोय किंवा किती महिन्यापासून काम करतोय. त्यांनी जॉइन केलं आणि लगेच त्याला सुरुवात झाली कमवायला असं नाहीये. त्यांना सुद्धा थोडी वाट पाहावी लागली. काही महिने त्यांना सुद्धा वाट पाहावी लागली. त्यानंतर त्यांचं काम जे आहे ते सरळ मार्गी चालू झालं. त्यांचं अर्निंग सुरू झालं. त्यांनी प्रॉपर त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट सुद्धा केलं स्वतःमध्ये. तर या काही गोष्टी असतात ज्या आपल्या स्वतःमध्ये सुद्धा करायला लागतात. तर 1 महिना झाला माझं अर्निंग झालेलं नव्हतं. मी डिमोटिव्हेट झाले होते. मी खरं सांगते मी डिमोटिव्हेट झालते. मला असं वाटलं, की अरे आता माझे पैसे वाया जाणार की काय? मी भरले तेवढे पैसे. ती आपली स्वतःची सेल्फ इन्व्हेस्टमेंट असते. आपण स्वतःसाठी दिलेली असते. कारण आपल्याला आयुष्यामध्ये पुढे काहीतरी पाहिजे, तर आधी आपल्याला थोडंफार द्यावंच लागतं. कुठलीही गोष्ट असू द्या. आपल्याला जर एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, साधं वडापावची गाडी जरी टाकायची असू द्या किंवा चहाची टपरी सुद्धा, तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीला आपल्याला आधी भांडवल द्यावंच लागतं, बरोबर ना? आपण जे काही टाकतोय, आता सपोज तुम्ही चहाची टपरी टाकली, तर तुम्हाला त्या जागेचं भाडं देणं आलं. चहा बनवण्यासाठी जे काही वस्तू किंवा सामग्री लागते, त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं आलं, गॅस आलं, स्टोव्ह आलं, बरोबर ना? परत तुमचं मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला एक बॅनर बनवावं लागतं. तर या सगळ्या गोष्टींना आपण खर्च करतो, बरोबर ना? छोटा बिझनेस असो किंवा मोठा बिझनेस असो. आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट करावीच लागते. मग काही जणांचं काय म्हणणं असतं, मग इथे पण आपण ऑनलाईन बिझनेसच करतो. मग इथे आपण का नाही इन्व्हेस्टमेंट करायची? जर तुम्हाला मला सांगा, आपण साडी जरी घेतो किंवा आपल्यासाठी एखादी वस्तू घेतो, आपण ऑनलाईन किती पटकन खरेदी करतो सांगा मला. आता Meesho झालं, बाकीचे Flipkart, Amazon वगैरे, Amazon वगैरे. तर आपल्याला पैसे जाताना दिसत नाही म्हणून आपण ऑनलाईन पटकन लगेच हा चला वस्तू दिसली, पैसे पाठवले, लगेच वस्तू आपल्या दारात आली. पण आपण अशा वेळी विचार करतो का, की आपण किती पैसे वाया घालवले? बरं ही तुमची इन्व्हेस्टमेंट नसते. एखादी साडी घेणं किंवा मेकअपच्या वस्तू घेणं ही इन्व्हेस्टमेंट नसते, तर ते तुमचे पैसे वेस्ट असतात. त्यातनं तुम्हाला काहीही मिळत नाही. एक क्षणिक समाधान मिळतं फक्त, बाकी काही मिळत नाही. बरोबर ना? पण या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही जॉइन होण्यासाठी रजिस्ट्रेशन जी फी असते, ती फक्त तुम्हाला एकदाच पे करावी लागते. नंतर तुम्हाला काही पैसे पण भरावे लागत नाही. फक्त जॉइनिंग करताना एकदाच तुम्हाला ते पैसे भरावे लागतात. कारण ती तुमच्या कोर्सची फी असते. पण त्या बदली तुम्हाला कंपनी इतकं सारं नॉलेज देतीये, काम करण्याची संधी देतीये, कमवण्याची संधी देतीये. तर बाहेर जरी आपल्याला काही शिकायचं असेल ना, तर आपल्याला दर महिना तिथे पैसे द्यावे लागतात, फी द्यावी लागते. बरोबर ना? आता हे जे डिजिटल स्किल आहेत, हे सुद्धा जर तुम्हाला शिकायचे असतील, तर तुम्हाला त्यासाठी बाहेर त्यांच्या वेळेनुसार जावं लागणार आहे. त्यांच्या वेळेनुसार तिथे तुम्हाला थांबावं लागणार आहे आणि तुम्हाला त्याची फी सुद्धा दर महिन्याला द्यावी लागणार आहे. मग त्यापेक्षा तुम्ही या प्लॅटफॉर्मचा विचार करा. इथे तुम्हाला दर महिना पैसे भरायचे नाहीयेत. तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करताना एकदाच तुमची फी भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला लाईफ टाईमसाठी हे कोर्स आणि काम चालू राहतं. तुमच्याकडनं नंतर कसलीही फी घेतली जात नाही. उलट इथे तुम्हाला अर्निंग करण्याची संधी दिलेली आहे आणि आतापर्यंत तुम्ही नक्कीच पाहिलं असेल, की आतापर्यंत एवढ्या 2-3 वर्षामध्ये किती जणांनी किती सारं अर्निंग केलेलं आहे, किती छान रिझल्ट घेतलेला आहे. इव्हन मी सुद्धा. तर अशा पद्धतीने आहे. इन्व्हेस्ट करताना काही बायका विचार करतात, काही जण विचार करतात आणि माघार घेतात, की नाही पैसे भरायचेत ना, चला नको करायला. पण इथेच त्या खूप मोठी चूक करतात. कारण त्यांची जी ग्रोइंग जर्नी जी असते, पुढे जाऊन जे जे काही ते ग्रो करणार असतात, एक चांगले रिझल्ट ते मिळवणार असतात ना, तर ते त्यांना मिळणार नसतात. कारण त्यांनी सुरुवातच केलेली नाही. तर तुम्हाला सुद्धा आयुष्यात पुढे जाऊन जर काहीतरी सुरुवात करायची आहे, काहीतरी मिळवायचंय, स्वतःचं नाव कमवायचंय, एक पर्सनल ब्रँडिंग जर तुमचं झालं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला आधी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आणि आपले जे पॅकेज आहेत ते सगळ्यात कमी पॅकेज आहेत, सगळ्यात लो पॅकेज आहेत. अगदी आपलं 699, 1200 पासून आपले लाईट पॅकेज वगैरे आहेत. तर तुम्ही इतकं कमी अमाउंट आपण साडीला सुद्धा 1200 नाही, आजकाल किती हजाराच्या साड्या आपण घेतो हे आपल्याला सुद्धा माहितीये, बरोबर ना? त्या साडीतून तुम्हाला काय मिळतं का? एकदा जर साडी घातली ना, तर तुम्ही ती परत रिपीट सुद्धा करत नाही. का तर सगळ्यांनी बघितलीये. मग जर हेच ₹1200 तुम्ही स्वतःसाठी जर इन्व्हेस्ट केले,
तर उद्या या 1200 रुपयाचे तुमचे 12 लाख कधी होतील ना हे तुम्हालाही कळणार नाही. फक्त तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे. मी सुद्धा हेच केलं. तर मी सांगत काय होते तुम्हाला, की मला सुद्धा 1 महिना इथे काहीच अर्निंग झालं नव्हतं. शेवटी मी माझ्या स्पॉन्सरला बोलले, माझ्या स्पॉन्सर सीमा मॅम, त्यांना मी म्हटले, की "मॅडम, मला आता 1 महिना झाला माझं काहीच अर्निंग नाहीये." तर तेव्हा मला त्यांनी पुन्हा एकदा मोटिव्हेट केलं, जे मी डिमोटिव्हेट झाले होते. घरामधून सुद्धा मला प्रेशर यायला लागलं होतं, की नाही का, "अरे, तू एवढे पैसे भरले, अजून तुझं काहीच अर्निंग नाहीये. तू काय मग पैसे वाया गेले." तर तरी सुद्धा एक माझ्याकडे जिद्द होती आणि मी माझ्या नवऱ्याला सुद्धा म्हटलं होतं, की "नाही, मी जे पैसे भरलेत ना, मी हे पैसे यातून तुम्हाला काढूनच दाखवणार आणि शिवाय मी इथे ग्रो सुद्धा करून दाखवणार. भले मला वेळ लागू दे, पण मी हे करणारच." आणि ही एक जिद्द मी माझ्याकडे ठेवली आणि माझ्या स्पॉन्सरने सुद्धा मला मोटिव्हेट केलं. जेव्हा मी डिमोटिव्हेट झाले होते, त्यांनी मला मोटिव्हेट केलं. त्यांनी मला सांगितलं, की मी जर सुरुवात केली होती, तेव्हा पण मला खूप महिने काहीच अर्निंग नव्हतं. तेव्हा तर ही कंपनी नवीन होती. त्यामुळे त्यांना सुद्धा इथे ग्रो होण्यासाठी आधी खूप कष्ट घ्यावे लागले. आधी खूप त्यांना वाट पाहावी लागली. पण आपलं जे काम आहे, इथे तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि कन्सिस्टन्सी ठेवणं आवश्यक आहे. या ज्या काही मी टिप्स सांगतेय, त्या नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस म्हणतात ना, तर ते तसं असतं. तर तुम्हाला सुद्धा कन्सिस्टंटली काम करायचं आहे. तुमच्या वेळेनुसार करायचं आहे. इथे तुम्हाला कुठलंच टार्गेट किंवा टाइम लिमिटेशन नाहीये किंवा तुम्हाला कुठलंच इथे बर्डन नाहीये, की एवढं-एवढं तुम्ही करायलाच पाहिजे, एवढं झालंच पाहिजे. मी सुद्धा माझ्या वेळेनुसार मला वेळ होईल तसं मी प्रमोशनचं काम करत होते. मी साइड बाय साइड शिकत पण होते. जे काही माझ्या कोर्समध्ये मला ज्या काही स्किल प्रोव्हाईड केलेल्या आहेत, त्या स्किल सुद्धा मी शिकून घेत होते, समजून घेत होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी इम्प्लिमेंट करत होते. तुम्ही बघू शकता, मी जेव्हा डीजी सर्कल जॉइन केलं ना, त्याच्यानंतरच माझे Instagramचे जे काही फॉलोअर्स आहेत ते सुद्धा वाढलेत. कारण माझी तिथे कन्सिस्टन्सी होती आणि Instagram मास्टरमाइंड हे जे आपल्याला कोर्समध्ये शिकवलेलं आहे, जे स्किल आहे, तर हे सगळं मी नॉलेज सुद्धा तिथून घेतलेलं आहे. ते मी इम्प्लिमेंट केलं आणि माझ्या जे काही Instagram माझे अकाउंट होते, YouTubeचं आहे, माझं Facebookचं आहे. तर तिथे मी इम्प्लिमेंट केलं, काही चेंजेस केले, जे काही मला या स्किलमध्ये शिकवलं होतं. तर ते सगळे चेंजेस मी इथे केलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे ग्रो केले. तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा. माझे Instagramचे फॉलोअर्स बघा, माझे Facebookचे बघा, इव्हन माझे YouTubeचे सुद्धा बघा. डेझी सर्कल जॉइन केल्यानंतरच इथे माझी झपाट्याने वाढ झाली आहे. तर का झाली आहे? कारण मी जे काही ट्रेनिंगमध्ये शिकवलंय, जे काही सांगितलं आहे, जे काही स्किलमध्ये आपला डेव्हलपमेंट सांगितले आहे, या सगळ्या गोष्टी मी इथे स्वतःमध्ये शिकून घेतल्या आहेत आणि स्वतः मी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे मला ग्रोथ झालेली आहे. तर तुम्हालाही इथे शिकायचं आहे. जे काही शिकायला मिळते ते सगळं शिकून घ्यायचं आणि इम्प्लिमेंट करायचे स्वतःमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला ग्रो होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर अशा पद्धतीने बघा 1 महिना तर मला काही अर्निंग नव्हतं. पण त्यानंतर सुद्धा एकदा माझा Instagramचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला. तो इतका व्हायरल झाला व्हिडिओ, इतका व्हायरल झाला, की मला ॲट अ टाईम एवढे मेसेज माझ्या WhatsAppवरती आले, की माझं WhatsApp अकाउंट सस्पेंड झालं. माझे 2 WhatsApp अकाउंट आहे. एक तर पर्सनल आहे आणि एक बिझनेसचं WhatsApp अकाउंट आहे. पण मी दोन्हीवर सुद्धा मी माझ्या दोन्हीवर सुद्धा मी हे काम करते. हे दोन्ही नंबर मी कामासाठी दिलेले आहेत. तर एवढे मला मेसेज आले, की मला प्रत्येकाला जेव्हा मी रिस्पॉन्स द्यायला लागले ना, तर माझं WhatsAppचं अकाउंट जे आहे ते सस्पेंड झालं. तर मला कोणालाच नंतर रिप्लाय देता येत नव्हते, काहीच नव्हतं. मला काही समजत पण नव्हतं, की मी आता काय करू? जर इतके सारे लोक मला एकदम मेसेज करतायत, मला त्यांना माहिती द्यायची आहे. पण मी जर एका वेळी खूप जणांना रिस्पॉन्स दिला, तर माझं अकाउंट त्यावेळी सस्पेंड होत होतं आणि हे 2दा झालं. सस्पेंड झालं त्यानंतर 1-2 दिवस माझं अकाउंटवर मला WhatsAppवरती मला काहीच करता येत नव्हतं. तर मी पुन्हा एकदा मग माझ्या स्पॉन्सरचा सल्ला घेतला. त्या मला म्हटल्या, की "मग थांब जरा, लगेच कोणाला रिप्लाय देऊ नको. थोड्या-थोड्या तासांनी थोड्या-थोड्या लोकांना रिस्पॉन्स द्यायचा. एकदम आपण जेव्हा रिस्पॉन्स देतो तेव्हा मग आपलं अकाउंट सस्पेंड होतं." तर ही गोष्ट मला तेव्हा पण कळली. WhatsApp सस्पेंड झाल्यानंतर मग पुन्हा ते झालं रिकव्हर नंतर. 1-2 दिवसात रिकव्हर झालं ते. मग त्यानंतर मी काय केलं, मी थोड्या-थोड्या तासाने मी थोड्या-थोड्या लोकांना रिस्पॉन्स द्यायला लागले. पण माझी Instagramची व्हिडिओ सुद्धा कधी व्हायरल झाली माहितीये? मी कन्सिस्टंटली Instagramवरती व्हिडिओ टाकत होते.
तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली एखादं काम करताना तेव्हा इंस्टाग्राम तुमच्याकडे स्पेशली लक्ष देतं आणि मग तेव्हा ते तुमचे व्हिडिओ व्हायरल करतं. तुम्ही आज व्हिडिओ टाकली, परत मग तुम्ही 4 दिवस काही नाही टाकलं, तर माणसंही तुम्हाला विसरून जातात आणि इंस्टाग्राम सुद्धा विसरून जातं. त्यामुळे तुमची कन्सिस्टन्सी मी सांगते प्रत्येक वेळी, कन्सिस्टन्सी तुमची प्रत्येक गोष्टी पाहिजे. काम करताना सुद्धा, शिकण्यात सुद्धा आणि जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर काम करता, तिथे तर तुमची कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते. जर तुम्ही 4 दिवस काम केलं, नंतर सोडून दिलं, व्हिडिओ टाकले, सोडून दिले, तर काहीच उपयोग नाही. मला जरी अर्निंग नव्हतं ना, तरी सुद्धा मी डेली त्याच्यावरती व्हिडिओ टाकत होते. तुम्ही माझं Instagram अकाउंट सुद्धा चेक करू शकता. तुम्हाला दिसेल. स्क्रोल करून तुम्ही माझं खाली व्हिडिओ बघा, हवं तर रील्स बघा. मी सुरुवातीला कशी टाकत होते आणि त्यानंतर माझी एक व्हिडिओ व्हायरल झाली. ते अजून सुद्धा व्हायरलच आहे. काही नाही, साधं मी फक्त बोलले होते, पण त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी घेण्यासारखं आहे म्हणून ती व्हिडिओ व्हायरल झाली आणि माझी कन्सिस्टन्सी होती म्हणून Instagramने ती व्हिडिओ व्हायरल केली. तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा डेली त्याच्यावरती टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची कुठली तुमची व्हिडिओ कधी व्हायरल होईल ना, हे तुम्हालाही सांगता येणार नाही. त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा, पेशन्स ठेवा. लगेचच कुठल्या गोष्टीची अपेक्षा करू नका. कसं असतं ना, आपण जेव्हा एखादी गोष्ट प्रामाणिकपणे आणि प्रामाणिकपणे करतो ना, तेव्हा देवाला सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये यश द्यावं लागतं. कारण देवाला सुद्धा दिसतं, की नाही बाबा चला ही करतीये, प्रामाणिक कष्ट करतीये, प्रयत्न करतीये. जेव्हा तुमचे कष्ट, तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतात, तेव्हा तुम्हाला सगळीकडून त्याच्यामध्ये यश मिळतं. तर ही एक गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने मग मी लोकांना रिप्लाय द्यायचे. पण त्यानंतर पण तुम्हाला असं वाटतं का, की मला जॉइनिंग झालं असेल? नाही. मला हजारोनी मेसेज आले, तरी सुद्धा सुरुवातीला कोणी जॉइन लगेच झालं नाही. हळू-हळू व्हायला लागले. कमी पॅकेजपासून व्हायला लागले जॉइनिंग, लाईट पॅकेजपासून. आणि मग बघता-बघता मग मी त्याच्यामध्ये कसं आपण जेव्हा काम करतो ना, तेव्हा आपल्याला काम करता-करता आपल्याला स्वतःला लक्षात येतं, की कुठली गोष्ट माझी चुकतीये, कुठल्या गोष्टीमध्ये मला बदल करायला हवेत, काय केल्याने माझ्यात इम्प्लिमेंट होईल, डेव्हलपमेंट होईल. या गोष्टी आपल्याला आपल्या आपसुकच कळून जातात, जेव्हा आपण काम करतो कन्सिस्टंटली. असंच माझंही झालं. मला लक्षात आलं मग हळू गोष्टी, मग मी काय करायला पाहिजे? मग समोरच्या माणसाला त्या स्किलबद्दल कसं मी महत्त्व सांगितलं पाहिजे? त्यांना ते कसं त्यांनी जॉइन केलं पाहिजे किंवा आणि फक्त जॉइन करूनच चालत नाही, तर जॉइनिंग केल्यानंतर सुद्धा त्या समोरच्या व्यक्तीला आपण तितकंच प्रोत्साहन दिलं पाहिजे, तितकाच आपण त्याला सपोर्ट सुद्धा करायला लागतो. आपण जसं ग्रो करतोय, तसं त्याने सुद्धा ग्रो करावं यासाठी तुम्हाला त्याला सुद्धा सपोर्ट करणं गरजेचं आहे. आपल्याला जॉइनिंग झालं, चला आपल्याला कमिशन मिळालं, विषय संपला असं नसतं. आपल्यासोबत त्याला सुद्धा आपल्याला पुढे न्यायचंय. त्याने सुद्धा त्याचे पैसे भरले, तर त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याला पुढे नेणं आपलं काम आहे आणि ते काम सुद्धा मी प्रामाणिकपणे करते. आज तुम्ही माझ्या टीम मधल्या कुणालाही जरी विचारलं ना, तरी ते तुम्हाला सांगतील, की मी स्वतः त्यांना माझ्या परीने किती मदत करते किंवा माझ्या परीने जे होईल तेवढं मी सपोर्ट त्यांना करत असते. तर कसं आहे ना, आपल्यासोबत आपण दुसऱ्याचा सुद्धा चांगलाच विचार केला ना, तर आपलं सुद्धा चांगलं होतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आपण फक्त पैशासाठी काम नाही करायचं. आपण आपल्यासोबत इतरांना सुद्धा पुढे न्यायचं काम आपण करायचं आहे. त्यांना सुद्धा ग्रो करण्यासाठी मदत करायची आहे. कारण आपल्याला जशी गरज आहे, तशीच समोरच्याला सुद्धा गरज आहे. तर फक्त आपल्या गरजेचा विचार नाही करायचा, समोरच्याचा गरजेचा सुद्धा विचार करायचा. तर अशा पद्धतीने मग माझं इन्कम स्टार्ट झालं. मी काम करत गेले. त्यानंतर जेव्हा माझे खूप सारे लीड्स झाले, जेव्हा खूप सारे जॉइनिंग झाले ना माझे, तेव्हा मग मी माझी स्वतःची टीम बनवली. एक जॉइनिंग झालं आणि मी माझी टीम बनवली असं नाही. जेव्हा खूप सारे जॉइनिंग झाले बऱ्यापैकी, त्यानंतर मग मला असं वाटलं, की आता मला प्रत्येकाला पर्सनली सपोर्ट करता येत नाहीये. मग मला एक ग्रुप बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून मी एकाच वेळी खूप साऱ्या जणांना सपोर्ट करू शकेन. मग मी माझी एक टीम WhatsAppवर बनवली. त्याच्यात मी माझ्या टीमला जॉइन केलं आणि आता मी काही जरी असेल ना, तरी मी डायरेक्टली ग्रुपमध्ये टाकते, जेणेकरून प्रत्येकापर्यंत ते पोहोचेल आणि त्यांना सुद्धा ग्रो होण्यासाठी सपोर्ट होईल. तर अशा पद्धतीने आहे. तर मग जेव्हा काम करता-करता माझे 50,000 प्लस झाले. तर हा जो टी-शर्ट आहे डीजी सर्कलचा, बघा इथे डीजी सर्कल दिसतंय तुम्हाला? तर हा डीजी सर्कलचा मला शर्ट गिफ्ट म्हणून, रिवॉर्ड म्हणून मला पाठवला गेला कंपनीकडून, जेव्हा माझे 50,000 प्लस झाले तेव्हा. आणि त्यानंतर मग एकदा का तुमची गाडी सरळ रस्त्यावर चालू झाली ना, की मग तुम्हाला हायवेवर जेव्हा आपण येतो ना, तेव्हा आपण सुसाट जसं सुटतो, तसंच इथं झालं. मग एकदा माझं कामाला मी सुरुवात केली. मग मला हळू कळत गेलं आणि मग मी इम्प्लिमेंट करून
मी आतापर्यंत 1 लाख माझ्या अर्निंग पर्यंत पोहोचले आहे. तर लक्षात घ्या, कन्सिस्टन्सी खरंच महत्वाची आहे. काम करता करता सोडून द्यायचं नाही. काय होतं ना, तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? मी आता एक गोष्ट सांगते तुम्हाला. 2 डोंगर असतात, 2 डोंगर आणि 2 माणसं असतात. आणि त्या डोंगरामध्ये खाली खजिना असतो, एक खजिना ठेवलेला असतो. दोन्हीकडे हिरे असतात, सपोज हिरे असतात म्हणा. तर एक हा डोंगर पोखरतो आणि हा एक डोंगर पोखरत असतो, बरोबर? तर पहिला जो आहे तो डोंगर पोखरता पोखरता त्याला एक हिरा सापडतो. तो एक हिरा घेतो आणि निघून जातो. आणि हा दुसरा जो आहे त्याला डोंगर खोदतोय पण त्याला काही सापडत नाही. पण डोंगर खोदण्याच्या अगदी तो खाली जवळ पोहोचलेला असतो आणि खाली एक नाही तर हिऱ्याचा पूर्ण साठा असतो. पण तिकडे त्याला एक हिरा सापडला ना, म्हणून हा जो दुसरा माणूस आहे तो एकच घाव त्याचा घालायचा राहिलेला असतो, पण तेवढ्यात तो हार मानतो. त्याचं काम तो अर्धवट तिथंच सोडून देतो आणि त्या पळत्याच्या मागे पळतो. मग याने काय झालं, त्याने स्वतःचं नुकसान करून घेतलं. जर एकच घाव त्याने टाकला असता तर त्याला संपूर्ण हिऱ्याचा खजिनाच भेटला असता, एक साठाच भेटला असता. पण त्याने तो विचार नाही केला. त्यांनी त्याचं काम अर्धवट सोडलं. त्यामुळे काय झालं, त्याच्या पदरी अपयश आलं. त्यामुळे दुसऱ्यांचं बघून आपण कॉपी करायला जायचं नाही, किंवा त्याला चला तो तसं करतोय ना म्हणून आपण तसं, अजिबात नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. तुम्ही जेव्हा प्रामाणिक प्रयत्न करणार, तुम्हाला शेवटी यश नक्कीच मिळणार. भले थोडा उशीर होईल, पण नक्कीच मिळणार यश. कारण जिथे प्रयत्न असतात तिथे यश हे नेहमीच असतं. एक सांगते, इथे जे काही ट्रेनिंग होतील ना, जे काही सेशन, वर्कशॉप, वेबिनार होतात, अजिबात मिस करू नका. याच्यामधनं तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात. इव्हन आत्ताच्या काळातले जे हाय डिमांडिंग जे टेक्निक आता आलेलं आहे, एआय टूल्स, एआय टेक्निक, की ज्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांमधले इंजिनियर लोकांच्या पण नोकऱ्या गेल्या. पण हे एआय टेक्निक आज आपल्याला या डीजी सर्कल मध्ये शिकवल्या जातं. आपल्याकडे कुठली डिग्री पण नाही इंजिनिअरिंगची, तरी सुद्धा आपल्याला हे नॉलेज इथं शिकायला मिळतं आणि त्याचा तुम्ही तुमच्या कामात उपयोग करू शकता. इतकं महत्व आहे. आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघत असताना तर या सगळ्या टेक्निक ज्या आहेत त्या मी त्या व्हिडिओमध्ये वापरत असते. त्यामुळे इथे जे शिकतोय ना ते आपण आपल्या स्वतःच्या कामात सुद्धा उपयोग करून घ्यायचं त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळेल. एक सांगते, आणि समोरच्या माणसाला तुम्ही डायरेक्टली म्हणायचं नाही की चल जॉईनिंग कर. त्याला आधी मोटिवेशन करायला पाहिजे ना तुम्ही, त्याला आधी मोटिवेट करायला पाहिजे. त्याला त्या कामाचं महत्व कळलं पाहिजे, किंवा त्याने स्वतः हे स्किल शिकून त्याचा किती फायदा आहे यासाठी त्याला मोटिवेट करणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, त्याच्यासाठी तुम्हाला काही मोटिवेशन व्हिडिओ सुद्धा टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही आपल्या कामाचे व्हिडिओ सुद्धा टाकू शकता. मी पण असंच करत होते. समोरच्याला मोटिवेट आपण करणं महत्वाचं आहे. त्यानंतरच तो त्या कामाचा विचार करतो. आपण काही इथे कोणाला फसवत नाहीये. आपलं हे जे डीजी सर्कल प्लॅटफॉर्म आहे हे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे. शिवाय इथे तुम्हाला लाईफ प्रूफ सुद्धा आहे, आपले उद्यम सर्टिफिकेट आहे, ISO सर्टिफिकेट आहे. तर कुठलाही फ्रॉड नाहीये इथं. आपण कोणालाही फसवत नाही. तर आपण एकमेकांना इथे ग्रो होण्यासाठी मदत करत आहोत. आणि तुम्ही माझं अर्निंग सुद्धा पाहिलं असेल फक्त काही महिन्यात. मला वाटतं मी डिसेंबर महिन्यापासून स्टार्ट केलं. तर आता बघा, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता एप्रिल महिना चालू आहे. फक्त 4 ते 5 महिन्यामध्ये मी हे 1 लाख प्लसचं माझं टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे. आणि इथून पुढे मला माझं टार्गेट ठेवायचंय आणि ते कम्प्लीट करायचंय. तर अशा पद्धतीने आता काही जण म्हणतीलही की काय 1 लाख काय आम्ही पण कमवू शकतो. तर तुम्ही कसं कमवणार माहितीये का? तुम्हाला त्यासाठी बाहेर जाऊन काम करावं लागणार आहे. 8-8 तास, 12-12 तास तुम्हाला ड्युटी करावी लागणार आहे. तेव्हा कुठं तुम्ही 4-5 महिन्यामध्ये हे 1 लाख कमवू शकता, बरोबर ना? पण इथे हे जे काही अर्निंग मी केलंय, हे जे काही रिझल्ट मी घेतले, ते रिझल्ट मी घरात बसून घेतले. इथे मला कुठेही बाहेर जाऊन काम करायची गरज पडली नाही. मी स्वतःचा बॉस म्हणून इथे काम करते. कोणाच्या अंडर मला काम करावं लागलं नाहीये. कोणाचं नोकर म्हणून काम करावं लागत नाहीये. मी माझी स्वतःची बॉस म्हणून काम करू शकते. आणि असंच मी घरात बसून हे अर्निंग केलंय. तर हा फरक आहे. म्हणून 4 महिन्यामध्ये मी जे काही 4-5 महिन्यात अर्निंग केलंय ते खूप मोठी अर्निंग आहे, खूप अचिव्हमेंट मोठी आहे. कारण हे घरात बसून करणं शक्य नव्हतं जर हे प्लॅटफॉर्म मी जॉईन केलं नसतं तर. त्यामुळे खरंच मी खूप वेळा स्वाती मॅडम आणि कोमल मॅडम ज्या काही फाउंडर आहेत आपल्या डीजी सर्कलच्या, त्यांचे मी खूप वेळा आभार मानेल. मला अजिबात
मी दमणार नाही त्यांचा आभार मानण्यात किंवा त्यांचं कौतुक करण्यात, कारण त्यांच्यामुळं आज हे दिवस पाहायला मिळत आहेत. आज त्यांच्यामुळे इथे मी ग्रो करून एवढं अर्निंग केलं आहे आणि माझ्याप्रमाणेच इतर खूप सारे जण आहेत ज्यांनी इथे खूप सारं अर्निंग केलंय, स्वतःला ग्रो केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे इतकं सुंदर आणि छान असं प्लॅटफॉर्म आहे. आणि बघा, आता हे माझं 1 लाखाचं अचिव्हमेंट झालंय, तर मी तुमच्यासोबत सुद्धा इथे सगळं काही शेअर केलेलं आहे. आणि शिवाय मध्ये मध्ये जे आपल्याला 50% ऑफर वगैरे येतात, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगलं अर्निंग करू शकता आणि लवकर ग्रो करू शकता. तर यासाठी तुम्ही प्रॉपर इथे शिकून घ्या, जे काही तुम्हाला शिकायला मिळते शिकून घ्या, समजून घ्या. आणि एक गोष्ट मी इथे तुम्हाला क्लिअर करते, ते म्हणजे लाज सोडा. कुठल्याही कामाची आपल्याला लाज वाटता कामा नये. जर तुम्ही लाज धरून ठेवली तर तुम्ही कधीच ग्रो करू शकत नाही. आज तुम्हाला कॅमेऱ्यासमोर जर बोलायचंय ना, तर तुम्हाला लाजून चालणार नाहीये. आज मी जर लाजून जर नसतं केलं तर मी आता इथपर्यंत पोहोचलेच नसते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा इथे काहीच गरज नाही लाजायची. आपण काही वाईट काम करत नाही, आपण चांगलंच काम करतोय. बरोबर ना? तर यासाठी मी तुम्हाला एक सांगते, एक सिक्रेट गोष्ट मी सांगते, की जे कोणी जॉईनर्स आहेत इथे माझा व्हिडिओ बघतायत आणि त्यांचं जर अर्निंग झालेलं नाहीये, तर एक गोष्ट मी सांगते, की कसं असतं ना, आपण जेव्हा समोरच्याशी फेस टू फेस बोलतो, तेव्हा समोरच्या माणसाला आपल्यावरती ट्रस्ट बसतो. आपल्यावर त्याचा विश्वास बसतो, जेव्हा तो आपल्याला चेहऱ्याने ओळखत असतो. तुम्ही जर तुमचा चेहरा न दाखवता किंवा समोरच्याशी न बोलता फक्त तुम्ही एक व्हॉट्सअपद्वारे त्याच्याशी संवाद साधत असाल किंवा फक्त माहिती पाठवायची, काय मोटिवेशनल जे काही व्हिडिओ असतात ते पाठवायचे, तर त्याच्यामुळे तुमची ग्रोथ होईल, पण त्याला स्लो ग्रोथ होईल तुमची. पण जेव्हा तुम्ही एखाद्याशी फेस टू फेस बोलता, फेस टू फेस माहिती देता, तेव्हा समोरच्याचा एक ट्रस्ट बिल्ड होतो तुमच्याकडे आणि मग तो तुमच्यावर विश्वास ठेवतो. तर अशा पद्धतीने बघा, तुम्हाला जर पॉसिबल असेल, तुम्हाला जर जमत असेल, तर नक्कीच तुम्ही फेस टू फेस समोरच्याशी बोला. समोर बसून व्हिडिओ बनवून तसं तुम्ही जर लोकांपर्यंत या डिटेल्स पोहोचवल्या, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल ग्रो करण्यासाठी. तर आता सुद्धा एक छान माझं आता अर्निंग झालेलं आहे 1 लाख. आता इथून पुढेही मला खूप मोठी जर्नी गाठायची आहे आणि खूप मोठं टार्गेट मला कम्प्लीट करायचं, मला अचीव्ह करायचं आहे. आणि माझ्यासोबतच जे कोणी माझ्यासोबत जॉईन होत आहेत, तर त्यांना सुद्धा मला माझ्यासोबतच पुढे न्यायचंय. मी ज्या गोष्टी करतेय, मी त्या गोष्टी त्यांना सुद्धा प्रोव्हाइड करते माझ्यासोबत पुढे जाण्यासाठी, स्वतः ग्रो करण्यासाठी. तर नक्कीच आणि बघा, तुम्हाला चांगलं वाटलं तर त्यातनं काही गोष्टी तुम्ही घ्या, स्वतःमध्ये बदल करा, जेणेकरून तुमचा फायदा होईल. तर अशा पद्धतीने बघा, माझी 0 टू 1 लाखाची जर्नी अशी होती. आणि अजूनही तुम्हाला काही डाऊट असतील, जर काही विचारायचं असेल तर कमेंट करा. थँक्यू सो मच.